संसदेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळातच झाली। त्याचं कारण ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अधिवेशनातली गैरहजेरी। संजय राऊतांनी तर मोदी शाह हरवल्याची जाहिरात देणार असल्याचं सांगत लक्ष केलं, ज्यावरून राज्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळालंय। पाहूयात। एक जाहिरात द्यायची, गुमशुदा की तलाश, हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची ही टीका। संसदेचं अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे उलटलेत, तिसरा आठवडा सुरू झालाय, पण अधिवेशनाला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही महत्त्वाचे नेते हजरच राहत नाहीयेत। या कालावधीत परीक्षा सुधारणा विधेयक, वंदे मातरम विधेयकासारखी महत्त्वाची विधेयकं सुद्धा मंजूर झाली, पण या महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी सुद्धा मोदी आणि शाह गैरहजर राहिल्यानं विरोधक सातत्यानं टीका करतायत। तिसऱ्या आठवड्याची सुरुवात सुद्धा गोंधळानंच झाली। अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केलं, तर इकडे संजय राऊतांनी पंतप्रधान गृहमंत्री हरवल्याची जाहिरातच देणार असल्याचं म्हणत मोदी शहांच्या संसदेतील गैरहजेरीवर निशाणा साधला। यावेळी त्यांनी सभागृहात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचंही सांगितलं। हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री। 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही। मग संसद कशा करता चालवत आहेत? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा। नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून। त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। राऊतांनी मोदींच्या इन्स्टा व्हिडिओवर सुद्धा निशाणा साधलाय। राऊतांच्या टीकेवर भाजपनंही पलटवार केला। मंत्री गिरीश महाजनांनी जिभेला काही हाड आहे की नाही म्हणत राऊतांवर निशाणा साधला, तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी नेहमीच्या शैलीत राऊतांसह ठाकरेंना लक्ष केलंय। पंतप्रधानाबद्दल काय बोलतात? मी सांगितलं मागच्या वेळेला, ते चीफ जस्टिसबद्दल बोलतात, कमी निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आपल्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजीबद्दल बोलतात। त्यांच्या कुठे जिभेला हाड आहे? त्यांना काय, त्यांना काय आगडांना पिछाडा, कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाही आहे, बरोबर आहे? त्यांना आता ते मागच्या दारांनी आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले। एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा। त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही आहे, ते काय बोलतात काय नाही, त्याच्या जिभेला हाड नाही आहे। त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या। सातत्यानं जनतेशी संवाद साधण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा करतायत। उद्धवजी ठाकरे कुठे आहेत याचं उत्तर द्या। उभाटा गट कुठे आहे याचं उत्तर द्या। महाराष्ट्रातनं उभाटा गट हरवलेला आहे, उभाटा गट गायब झालेला आहे आणि उभाटा गटाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं संपलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या गैरहजेरीच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्यानं टीकेची झोड उठवतायत। त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात तरी मोदी शहा संसदेत उपस्थित राहून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतात का, की विरोधकांचा गोंधळ असाच सुरू राहतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।